असं लांबून धरून राहत. नागाजर नाही करायचं का? नाही पण काय करायचं ते आम्हाला युट्यूबला लागतं ना. दाखवते ते याला नाही येत करता. येते तुझ्या काय कळत असं लांबून कर. लांबूनच करावं लागेल ना आता. कुठून करायचं? अगरबत्ती पेटली तरी नाही. ते तरी बरं झालं. लक्ष राहू द्या बरं का तिकडून. मला बी वाटते. मला बी वाटते. कुठे मला ती बी वाटते बरं का. मला उगाच काढता येते मला ते काही नाही पण बी वाटते रे. लांबूनच काढित होता. लांब होतं थोडं. आला का लगेच पळावं लागेल. इथे ये ना. एक रे. लक्ष ठेव. पाहिजे झूमिंग करायचं. झूम कर ना मग. आपल्याला नाक दिसला त्यांना सांगायचं. मम्मी गप्प का तू. व्हिडिओ कसा येणार दादा. तू कर. मला भीती वाटते. असं थोडी चालतंय. मी सांगेन ना. अंगाला दिली पण लगेच पळायचं. मला खरंच भीती वाटते. तुम्हाला भीती नाही वाटत का? ती काय करते. चावल ना तुम्हाला. ती काय सुद्धा पाहायला लागली ना. मला तर भीती वाटते. दादी मी नाही काय सुद्धा मदत करते आपण. 2 मिनिटं पकडतो का दादी. मी पप्पाला बोललो होते. तुकडे धर रे 2 मिनिटं पकड. हे त्यांच्या पकड धर. नाही थांब तुझे मी पकड. हा धर. पप्पाला बोलवते ना पकडायला. हे मला सांगा बरं का. मला पळायला नाग आल्यावर. काय उंदीर पळायला. उंदीर आम्ही पाठवतो. आम्ही आवाज देईन तुम्हाला. नाग मम्मी धरला. हा नाग ते बघ. चावणार नाही का तुम्हाला ते. एवढं एक म्हणजे हेच होतं ना. कोणता नाग घेता कर ना तू. आला काय करते. धर ना त्याच्या. धरले ना भाई. मी पकडते. चावला का? काय मामा आधी एवढं मोठा. अय्यो घराचं काम चालू लय मोठं येत होत. पिल्लू वाटत आहे ना. त्याला काय नाही होत बा. 10 मिनिटांनी काय होत. गरमाट होत त्याच्यामुळे निघत राहते ना. मी म्हणतो तुला तिथंच काय दिलं. ए बरणी दे ना स्वतःची. बरं ते चावत नाही ना. चावलं तरी काय नाही होत. काल परवाला मंडळीला चावलं ना. या लय मोठं होतं. ते नाही काय होत ना.
व्हायला होते पण ते म्हणजे आपल्या याच्यावर राहतं ते शरीर घाबरत नाही काय. काय काय घाबरूनच ठेवते. ओय, तोंड पाय घालून घ्यायची. ते आमचा कलर त्याचा जाम नाही दिसला ना. नागासारखं दिसतं. पाहिलं मी नाही शेम नागासारखं दिसतं शेपुटा एवढं दिसलं मग तेच आणि ते निळं दिसतं असं. दामनाचं पिवळं राहतंय म्हणजे जास्त ते- पिवळंच राहते. हा ते हे, म्हणजे जागेचा जसा कलर ना तसं कलर बदलते ये ना. हा कोणताही साप असो. आता नाग जर आज हात हे माग हो ना असं टाकलं मी टाकलं तर तुमच्या पार आलो मी दुकानात बर चालू घ्यायची मी. हे तू सगळे दिसते पाहिजे सगळे म्हणजे घर घर सगळं दिसतं बांधली दिवस. इतकं झुमिंग आहे त्याचं. बस बस आता मला वाटलं लय छोट आहे. पुढे ये ना. नाही तर मग हे फ्रूट असं क्लिक कर बरं का. तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय 2 मिनिटं. जय संविधान. तर आज आम्ही जांबूत येथे आमचे मित्र राजेंद्र शेटकुले चालू आहे ना? कॉल केला. चालू आहे ना? हा नाही नाही आठ दिवस जरा हा तर त्यांच्या गायांच्या शेडमध्ये साप होता. तर बिनविषारी साप आहे, तरी पण त्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहे, जेणेकरून त्याचा जीवातील आणि माणसांचाही धोका दूर होईल, हे भीती दूर होईल. या कारणामुळं त्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. तर राजेंद्र शेट घुले यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी इथून मागे पण खूप अशा जीवांना वाचवलेलं आहे. तुम्ही पण असे मुख्य जीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. तर झाडे लावली, झाडे जगले तरच आपल्याला ऑक्सिजन भेटेल, पाऊस पाणी भरपूर होईल. आणि तुम्ही पण असे साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपल्याला ओळख नसते. बिनविषारी आहे ते विषारी आहे, आणि आपण जवळ जातो त्यावेळेस त्याला धोका वाटतो आणि तो त्याचा जीव वाचवण्यासाठी आपल्यावर अटॅक करतो. तर असं न करता दिसल्यानंतर लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील. तिला जा म्हणजे अगरबत्ती तिथं अगरबत्ती होती त्या ना. भिजलेली. आत